पुंडलिकावते अरविंद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेश श्री सरस्वती श्री प्रभु रामचंद्राय नमो नमः। विश्वामित्र वने श्री रघुनाथा तु सूक्ष्म बुद्ध्याति तीक्ष्णताय ज्ञान ज्ञेय परमार्थ स्वभावता परिपूर्ण। ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, भगवान श्री रामचंद्र आणि विश्वामित्र या दोघांचा संवाद चालू आहे। इतके वेळ भगवान श्री रामचंद्रांनी सांगितलं, माणसाच्या शरीराची उत्पत्ती आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाला सुख कशामध्ये प्राप्त होतं, अर्थात कशातच होत नाही भगवंतांनी सांगितलं। ऐकल्यानंतर ना विश्वामित्रांनी सांगितलं, तू परिपूर्ण आहे, ब्रह्मज्ञानामध्ये परिपूर्ण असणारा तू रामचंद्र आहे असं सांगतात। ज्ञात्या माझी ज्ञान वरिष्ठ त्यांचा अनुभव जो चोखट आहे, तो तुझा माझी दिशा प्रकट वैराग्य उद्भट ज्ञान गर्भाय। आणि त्यावेळेस विश्वामित्र सांगतायत, जेवढी बी जगामध्ये ज्ञानी आहेत, ज्ञानेमध्ये वरिष्ठ आहेत किंवा ज्यांना गर्भातूनच ज्ञान प्राप्त आहे, अशा लिस्ट मध्ये तुमचं नाव सगळ्यात एक नंबरला आहे, वरिष्ठ आहे असं विश्वामित्र बोलतात। ज्ञान वैराग्याचे ज्ञान सगर्भात्वाची ज्ञानाचा समारंभ आहे, वैराग्य बिन ज्ञान दुर्लभ ते तुझा सुलभ स्वभावात आहे। आणि विश्वामित्र सांगतायत, वैराग्य हे सगर्भ सहित ज्ञान पाहिजे आणि ते तुमच्यापाशी आहे, ते तुम्हाला सुलभ आहे, सोपं आहे। कशामुळं? तुमच्यापाशी अद्भुत ज्ञान आहे आणि वैराग्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, वैराग्याशिवाय ज्ञान दुर्लभ आहे, मिळत नाही असं सांगतात। जैसा चुक व्यास चुत जन्मापासून स्वभाव मुक्त आहे, तैसाची दुसरी रघुनाथ प्राप्त परमार्थ स्वभाव आहे। विश्वामित्रांनी सांगितलं, रामा, ज्या पद्धतीने शुक मुनी पाठीमाग होऊन गेले आणि ते जन्मल्यापासूनच मुक्त आहे, तशाच पद्धतीने जसे शुक झाले त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तेवढेच ज्ञानी तेवढेच वरिष्ठ आहेत विश्वामित्र सांगतात। त्या सुखाचा ज्ञान विकल्प पावला गातोय, तोची गुरुवाक्याने चैतन्य परमार्थ पावलाय। आणि विश्वामित्राने असं सांगितलं, तोच शुक मुनी अत्यंत ज्ञान वरिष्ठ होते, पण विकल्पानं त्यांचा ज्ञानाचा घात झाला, परंतु गुरुच्या वाक्यावरून त्यांना ज्ञान प्राप्त झालं। विश्वामित्र सांगतात, राम म्हणे ऋषीवारी ऐकले वाक्य परमाश्चर्य आहे, ज्ञात पावनी चुका वार्या विकल्प धरावा का धरावया काय कारण आहे। आणि असं बोलणं ऐकल्यानंतर ना भगवंतानी श्रीरामांनी विचारलं, म्हणले गुरुवारी आश्चर्य आहे, तुम्ही अगोदर सांगितलं की ते गर्भापासूनच ज्ञानी होते शुक मुनी, मग एवढे ज्ञानी असताना त्यांना विकल्प होण्याचं काही कारण आहे? बर विकल्प झाल्यावर पुन्हा त्यांना ज्ञान कसं प्राप्त झालं सांगा। त्या शुकाची चमुळे कथा माझा सांगा विश्वामी नव्हतोय, ज्ञान पावनी विकल्पता शुकाच्या चित्त बांधली कैसी। आणि त्याच शुकाची समूळ कथा सांगा, त्या शुकाला ज्ञान प्राप्त झालं, पुन्हा त्यांना विकल्प झाला, विकल्प संपून गुरुच्या वाक्यानं परत ज्ञानाची प्राप्ती कशी झाली, तर त्या शुकाची सगळी कथा आम्हाला सांगा। तोची विकल्प बुडाती कैच्यानी मावळाला चित्ती, कैच्यानी पावला विश्रांती माझा प्रति सांगावे। आणि तोच विकल्प कसा मावळला, तो विकल्प जो झाला होता शुक मुनींना, तो विकल्प संपून त्यांना ब्रह्मज्ञान कसं प्राप्त झालं, सुख कसं प्राप्त झालं आम्हाला सांगा। विश्वामित्र म्हणे श्रीराम व्यासपुत्र हाचे ज्ञान गरिमाई, अगाध विचाराची महिमा नाही सीमानुपम्य। त्यावेळेस विश्वामित्रांनी सांगायला सुरुवात केली, शुक मुनी व्यास पुत्र आहे,
आणि त्यांची ज्ञानाची गरिमा एवढी आहे, आघात आहे, अफाट ज्ञान त्यांच्यापाशी होतं, अशी कथा सांगायला सुरुवात केली. त्या श्री शुकाचा निज विचाराच्या विचाराचे निज ताराई, तो जमी सांगेनाचा चारचा विचारावधारी. आणि तेच असणारे शुक मुनी, त्यांचा विचार त्यांच्या जीवनामध्ये प्रश्न तुम्ही विचारला की त्यांना विकल्प झाला, आणि विकल्प संपूर्ण पुन्हा ज्ञान कसं प्राप्त झालं, तर त्याच सुखाचं चरित्र सांगतो ऐका. त्या सुखाचा निज विचाराच्या विचाराचे निज ताराई, तो जमी सांगेनाचा चारचा विचारावधारी. जन्म स्वभावे सुख मुक्त विवेक वैराग्य पूर्ण भरिताई, तो श्री व्यासास नपुसतत्वेच्या वनात निघता झालाय. आणि एक दिवस असं घडलं, शुक महाराज हे जन्मल्यापासूनच मुक्त होते, त्यांना कशाचंच बंधन नव्हतं, आणि ज्ञान वैराग्य विवेकी असे असणारे ती शुक मुनी. आणि एकदा व्यास महाराजांना न विचारता स्वतःच्या इच्छेनं घराच्या बाहेर पडले. शुकेन करिता पाणी ग्रहण न घेता संन्यास संपूर्ण, व्यासाची नपुसताची जाण निघाला अपहरण सर्वस्व त्यागे आहे. आणि शुक महाराजांनी लग्न केलेलं नव्हतं, संन्यासही घेतलेला नव्हता, आणि असे असणारे पूर्ण ब्रह्मज्ञानी ब्रह्मचारी ते असणारे शुक एकदा आपल्या वडिलांना व्यासांना न विचारता स्वइच्छेनं पर्णकुटीच्या बाहेर पडले. काय झालं? या शुकाची पुण्यतिथी देखोनी व्यासाची अतिप्रीती, तेने सुखे शुक प्रति पुत्र सक्ती धाविन लाई. आणि ज्या वेळेस त्या शुक आपल्या पर्णकुटीच्या बाहेर आपल्याला न सांगता गेला, कारण आजपर्यंत शुकांनी कुठलंच कार्य वडिलांना विचारल्याशिवाय केलं नव्हतं, मग तो असणारा शुक मुनी आपल्याला न विचारता गेल्यामुळं आणि पूर्ण ब्रह्मज्ञान शुकाला होता, म्हणून व्यासांना प्रेम होतं शुकाबद्दल, म्हणून व्यास शुकांच्या पाठीमाग हाका मारित धावले. पुत्र प्राप्ती हे जे व्यासाशी सुख त्याचे पाहावया मुकई, व्यासाशी अत्यंत हरी काही आवश्यक सुखाशी म्हणे होय. आणि शुक मुनी पुढे चालतायत, पाठीमाग व्यास महाराज आहेत, पुत्राची आसक्ती आहे, पुत्राविषयी मनामध्ये प्रेम आहे, म्हणून त्या ठिकाणी हाका मारू लागले. मी शुक नव्हे एखाद्याशी तो मी सर्वभूत निवासी, हे प्रचिती यावया व्यासाची वृक्ष त्याशी वदेती. बसला बसा, आरती बोल सांगता सांगता बसणं नको मला, तीच वेळ पण घेतो मला आज येते निरोप आलाय. हो का घे 14च्या पुढे. कसं बी घ्या, तुम्हाला वाटेल तसं घ्या, काय अडचण नाही. 14च्या पुढे घे. 14 घ्या. श्री गणेशाय म्हणा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. नाही तर सांगितलं की मला आलता फोन आता. मी शुक नव्हे एकदेशी, तुम्ही सर्वभूत निवासी, हे प्रचिती वावया व्यावसी, वृक्ष त्याशी हो देती. आणि कथेचं अनुसंधान असं आहे, शुक महाराज पुढे निघालेले आहेत, वडिलांना विचारलं नाही, घरची परवानगी घेतली नाही, तसंच निघाले स्वइच्छेनं. आता जिथं रस्ता दिसेल तिकडं निघाले, आणि पुत्राच्या आसक्तीमुळं व्यास महाराज पाठीमागून हाका मारित होते, शुका थांब, शुका थांब. पण शुक हा एक दिशी नाही किंवा एका ठिकाणी नाही, इथंच नाही, तो सर्व व्यापक आहे. म्हणून शुक न बोलता त्या शुकाच्या बदल्यामध्ये जी झाड, दोंडे, दगडे, वृक्ष सगळे त्या शुकाच्या बदल्यामध्ये ओ म्हणून व्यास महाराजांना प्रत्युत्तर देत होते. व्यास बोले पुत्र वचनी, वृक्ष वदती प्रतिवचनी, तेने व्यास सुखवली पुत्र गमनी उद्दम. ज्या वेळेस व्यास महाराज हाक मारत होते,
बोलवत होते त्यावेळेस शुकाच्या आवाजामध्ये व्यास महाराजांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून झाड वेली हे सुद्धा ते असणाऱ्या शुकांच्या आवाजामध्ये प्रत्युत्तर देत होते. म्हणून व्यासांना आसक्ती होती, म्हणून व्यासांना प्रेम होता, म्हणून शुकाच्या पाठीमाग हाका मारत धावले. शुका म्हणताची जाण वृक्ष देती आपण तेनी सुखाचे पूर्ण पूर्ण व्यासाची पूर्ण कळो सरले. आणि मग ज्या वेळेस व्यास महाराजांनी हाक मारल्याबरोबर झाडाने प्रत्युत्तर दिलं त्यावेळेस शुकाचं किती ज्ञान आहे, शुकाचं सामर्थ्य काय आहे, व्यासाशी पूर्ण कळो सरले. शुकाचं अद्भुत ज्ञान व्यास महाराजांच्या लक्षात आलं. आईचे असता पूर्णपण त्या माझी विकल्पाचे विंदान मुख्यत्वे स्त्री वाक्याचे श्रवण तेने विकल्प पूर्ण स्त्री सुखाशी. आणि असं अद्भुत ज्ञान शुकांना असताना त्याच्यामध्ये विकल्प होण्याचं काय कारण आहे तर स्त्री वाक्याचे शब्द हे स्त्रियांनी बोललेले जे शब्द आहेत त्या शब्दामुळं शुक महाराजांना विकल्प निर्माण झाला. ऐका, शुके स्त्रिया नाही देखल्या दृष्टी नाही स्त्रियांची घेतली भेटी त्यांची अनुक्ती ऐकता गोष्टी विकल्प पोटी बाळाच्या. आणि याच्या आधी शुक महाराजांनी कधीच स्त्रीला बघितलंच नव्हतं. एवढे आत्मज्ञानी होते, ब्रह्मज्ञानी होते, स्त्रीचं दर्शनच त्यांना नव्हतं. त्यामुळे स्त्री बरोबर संवाद नाही, स्त्रीला कधी पाहिलं नाही, स्त्रिया कशा बोलतात हे कानाने कधी ऐकलं नाही. आणि त्याच स्त्रीच्या वाक्यामुळं शुक महाराजांना विकल्प निर्माण झाला. प्रमर्द परमार्थ पुसो आली हे गुरुत्वा फुली फळी प्रमदा केवळ प्रमदी घातली तिचे बोली विकल्प. आणि स्त्रियांना प्रमदा शब्द आहे कारण त्या विकल्प आतमध्ये घालताय. प्रत्येकाच्या मनामध्ये विकल्प घालण्याचं काम हे स्त्रिया करत असतात म्हणून त्यांना प्रमदा म्हणताय. आणि तेच काम शुकावरती झालं होतं, त्याच स्त्रियांच्या शब्दावरती विकल्प महाराजांना झाला. प्रबंध प्रति परमार्थ हा गुरुत्वाती अनर्थ त्या अनर्थाचा निजघात श्री शुंकात विकल्प. आणि एवढा असणारा आघात ज्ञानी असणारे शुकमुनी पण त्यांच्यावरती सुद्धा विकल्प जडला. स्त्री वाक्याचा शब्दाचा प्रतिबंध शुकावरती लादला गेला. त्यामुळे ब्रह्मज्ञान विसरले आणि विकल्पाचं विंदान त्यांच्या अंतःकरणामध्ये स्त्री वाक्याच्या शब्दावरती ठसावला गेला. परमार्थ गुरुत्वाचा अति अनर्थ त्या अनर्थ अति घात तो श्री कुशुकांत असे नांदत सावकाश. आणि त्याच स्त्रियांचे जे शब्द होते ते शुकांच्या कानावरती पडलेले होते. त्याच्यामुळे तेच स्त्रियांनी जे बोललेले शब्द ते शुकाच्या अंतःकरणामध्ये नांदले म्हणून त्यांना विकल्प प्राप्त झाला असं सांगतात. सिद्ध सरोवरा प्राप्ती नग्न अप्सरा स्नान करती शोक जात आत्मस्थिती त्या स्वइच्छा खेळती निरज. आणि झालं असं होतं सिद्ध सरोवराच्या ठिकाणी काही अप्सरा नग्न अवस्थेमध्ये त्या जलामध्ये पाण्यामध्ये क्रीडा करत होत्या. त्या ठिकाणी आनंद घेत होत्या पाण्याचा. आणि तिथून शुकमुनी निघाले. त्या सरोवराच्या किनाऱ्यावरून शुकमुनी चालले. पण ज्या वेळेस शुक तिथून निघाले त्यावेळेस त्या स्त्रिया लाजल्या नाहीत, निर्लज्जपणे त्या ठिकाणी पाण्यामध्ये आनंद घेऊ लागल्या. मागुनी व्यास येता देखती अप्सरा ती सलज्ज होती एक वस्त्र आड करती एक बैसती उदकांत. आणि झालं असं होतं बघा त्या सिद्ध सरोवरामध्ये काही स्त्रिया अप्सरा त्या ठिकाणी नग्न अवस्थेमध्ये नृत्य करत होते किंवा त्या पाण्याचा आनंद घेत होत्या. आणि शुकमुनी त्यांच्या जवळून गेला. त्या लाजल्या नाही, बिनधास्तपणे जसं आहे तसं ते आनंद घेऊ लागल्या पाण्याचा. पण
ज्या वेळेस पाठीमागून व्यास महाराज आले त्यावेळेस स्त्रिया लाजल्या, सलज्ज झाल्या, आपापली वस्त्र त्या ठिकाणी सावरले, लाजून एकमेकीच्या पाठीमाग लपू लागल्या. शुक तरुण नग्न गती जाता अप्सरा न लाजती, मी हृदयाचे आजूचे स्थिती मज का लाजती देवांगना. व्यास महाराजांनी पाहिलं आणि व्यास महाराजांच्या मनामध्ये असा विचार आला, एवढा मोठा तरुण असणारा शुक इथून निघून गेला आणि त्यांना या अप्सरा लाजल्या नाही आणि मी यांच्या आजोबाच्या वयाचा आहे, मला का लाजले असतील बरं. एवढा मोठा तरुण असणारा मुलगा यांच्यापासून गेला तरी ते लाजले नाही आणि मी यांच्या आजोबाच्या वयाचा असताना सुद्धा मला बघून या स्त्रिया, या देवांगना का लाजल्या असा विचार व्यास महाराज करतात. सुखाचे काही त्यांची आसक्ती त्याची रजवय धाविती, मी वृद्ध नावड चित्ती या लागी लाजती सर्वांगना. आणि या रागी लाजती देवांगना. त्यांनी विचार केला, कुणी? व्यास महाराजांनी. म्हणले शुक तरुण आहे आणि शुकाबद्दल या स्त्रियांच्या मनामध्ये आसक्ती आहे, म्हणून त्या शुकाला त्यांनी निर्लज्जपणानं अवयव दाखवली. पण मी कसा आहे, मी म्हातारा आहे, माझं वय आता झालेलं आहे आणि मी यांना आवडत नसेल म्हणून मला बघून ह्या लाजले असतील असा विचार व्यास महाराज करतात. हा अप्सरांचा भाऊ हे त्यांचे पाशी पुसे जाऊ, हा व्यासाचा अभिप्राय तो प्रश्न पर्याय पुसत. व्यास महाराजांनी विचार केला, आपण विचार करायचाच नाही, त्यांना विचारू डायरेक्ट जाऊन. त्यामुळे व्यास महाराज सरोवराच्या किनारी गेले, त्या स्त्रियांच्या समोर गेले आणि प्रश्न विचारू लागले. व्यास महाराज त्या पाण्यातल्या देवांगणांना काय प्रश्न विचारतात ऐका. श्री सुखाशी का नाही लाजल्या ती, माझ लाजल त्या कोणत्या आरती, हे प्रणव निश्चयार्थी माझी प्रश्नोक्ती सांगावी. आणि व्यासाने त्या स्त्रियांना, त्या देवांगणांना विचारलं. हे बघा म्हणले, शुक महाराज इथून निघून गेले आणि त्या शुकाला तुम्ही लाजले नाहीत. एवढा मोठा तरुण मुलगा तुमच्या समोरून गेला, त्याला तुम्ही लाजले नाहीत आणि मी तुमच्या आजोबाच्या वयाचा असताना सुद्धा तुम्ही मला का लाजल्या याचं उत्तर द्या. महाराज बोलतात. ऐकोली व्यासाची प्रश्नोक्ती, हा कोणी अप्सरा बोलती, जैसे ज्याची अंतर्वृत्ती तैसे त्या प्रती वर्तो आम्ही. आणि व्यास महाराजांचं बोलणं ऐकल्याबरोबर लगेचच त्या अप्सरांनी, त्या स्त्रियांनी उत्तर दिलं. हे बघा बोलले, इथं तरुण आणि म्हातारा याचा विषयच नाही, जैसी ज्याची अंतर्वृत्ती तैसेची ते जगात देखती, या विषयीची श्लोक संपत्ती सावधान चित्ती परिसावे शक्ती मधली होई आहे. आणि जसं ज्याचं अंतकरण असेल तसा व्यवहार आम्ही त्यांच्या बरोबर करतो असं उत्तर त्या अप्सरांनी दिलं. मुने तुझे ज्ञान भेदावून वृत्ती, सुखाशी सदाव अभेद गती, अभेदी लाजेची प्राप्ती भेद प्राप्ती सलज्ज. आणि त्यावेळेस त्या स्त्रियांनी उत्तर दिलं, महाराज तुमचं जे ज्ञान आहे ना ते ज्ञानामध्ये भेद आहे, पण शुका अभेद आहे, शुकामध्ये भेदच नाहीये. तुम्ही भेद केला आणि शुकामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही म्हणून आम्ही शुकाला लाजलो नाही. आणि तुम्ही आल्याबरोबरच विचारले, इथं थांबले, त्याच्यामुळे तुमच्या अंतकरणामध्ये भेद आहे म्हणून आम्ही लाजलो असं उत्तर स्त्रिया देऊ लागल्या. शुका भेद कैसा कला, माझा भेद कोठे देखिला, जेव्हा लज्जेचा प्रश्न केला तेनेची दाविला भेद तुझा. त्यावेळेस व्यास महाराजांनी त्या स्त्रियांना विचारलं. हे बघा म्हणले, मला अजून एक प्रश्न निर्माण झालाय, शुकामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही हे तुम्हाला कसं कळलं आणि माझ्यामध्ये भेद आहे. आता एवढा मोठा व्यास महाराज, पुराणिक एवढे ग्रंथ करणारा कवी करता व्यास महाराज, आणि माझ्यामध्ये भेद आहे तुम्हाला कसं कळलं? स्त्रियांनी सरळ उत्तर दिलं एकाच वाक्यामध्ये. हे बघा, जसा इथून शुक निघून गेला तसं तुम्ही जायला पाहिजे होतं. स्त्रियांना बघून तुम्ही थांबलीच का? तुम्ही का प्रश्नच का केला? याला लाजले काय केलं ते नाही का? ज्यावेळेस जसं शुक निघून गेला, शुक का निघून गेला तो अभेद आहे,
त्याच्या मनामध्ये भेदच नाही. मी स्त्री आहे, ते स्त्री आहेत, मी पुरुष आहे, काही घेणं देणं नाही. तुम्ही इथं स्त्रियांना बघून थांबले, प्रश्न केला, चौकशी केला, याच्यावरनं आमच्या लक्षात आलं तू स्त्री पुरुष भेद व्यक्ती या लागी तू केली प्रश्नोक्ती. सुखाची सूक्ष्म भेद गती स्त्री पुरुष व्यक्ती देखेना. तुझ्यामध्ये भेद आहे, स्त्री वेगळे पुरुष वेगळे असा भेद तुझ्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही प्रश्न केला. तसा भेद शुकाच्या मनामध्ये नव्हता. शुक डायरेक्ट नॉनस्टॉप निघून गेला महाराज. त्याला माहितीच नाही स्त्रिया कसल्या असतात किंवा स्त्रिया कुणाला म्हणतात, तेच शुकाला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे त्यानं भेदच केला नाही, डायरेक्ट निघून गेला. पण तुम्ही इथं विचारलं, तुमच्या मनामध्ये आले ह्या स्त्रिया आहेत, मी पुरुष आहे, असा भेद तुमच्यामध्ये आला, म्हणून तुम्ही इथं उभा राहून प्रश्न विचारल्याबरोबर तुमच्या दोघातला भेद आणि अभेद आमच्या लक्षामध्ये आल्या. स्त्रिया बोलू लागल्या, ऐसे ऐकता स्त्रियाचे वचन मी जाता व्यास अज्ञान. ऐशा सुखाची ज्ञानाभिमान हृदय संपूर्ण प्रविष्टला. शुक महाराज लय लांब गेले नव्हते महाराज, इथपर्यंत गेलते दरवाजापर्यंत. आणि ह्या सगळ्यांचं बोलणं शुकाने ऐकलं होतं. व्यास महाराजांचं अप्सराचं देवांगनाचं बोलणं ऐकून शुकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की माझ्या बापापेक्षा मी श्रेष्ठ आहे. व्यास अज्ञान आहे आणि मी ज्ञानी आहे, असा अहंकार शुक महाराजांना निर्माण झाला. बाप स्त्री वाक्याची ख्याती ज्ञानाची केली शांती. विकल्प अडवली चित्ती उठली स्फूर्ती मी ज्ञाता. बाप स्त्री वाक्याची ख्याती. अहो स्त्रीचे शब्द आहेत मोठे मोठ्याला, अद्भुत ज्ञान ज्याला आहे त्याला सुद्धा स्त्री आपल्या एका बोटावरती नाचवते. काल महाराजांनी सांगितलं स्त्रिया कशा नाचवतायत, काल विषय येऊन गेला. त्या स्त्री पुढे पुरुष कसा नांदतो हे सुद्धा विषय झाला. तसंच आहे, शुकाच्या या स्त्रीचं बोलणं ऐकलं आणि शुकाच्या मनामध्ये असं निर्माण झाला की व्यास महाराज अज्ञान आहे आणि व्यासापेक्षा सुद्धा मी खूप ज्ञानी आहे, असा अहंकार शुकाच्या मनामध्ये निर्माण झाला. मी जाता तो अज्ञान ऐशे जेते पुरे स्फुरण. ते तोनी पळे ब्रह्मज्ञान ज्ञान विमान उरे देही. आणि मी हुशार आहे, मी ज्ञानी आहे आणि समोरचं अज्ञान आहे, असं ज्या वेळेस मनाला वाटतं की मलाच सगळं येतं, मीच लय हुशार आहे, असं जर वाटलं तर त्याला काहीच येत नाही महाराज. त्याचं बसलं जे ज्ञान आहे ते पळून जातं, ज्ञान लोप पावतं, त्याच्यापाशी ज्ञान राहत नाही, अशा पद्धतीने सांगतात. हिंग पडतांची रांजणी गोडवणी होय हिंगवणी. देवी विकल्प प्रवेशात ज्ञानी ज्ञानभिमानी उडे ज्ञान. हिंग रांजणामध्ये पडलं की त्या रांजणामधलं पाणी सुद्धा कडू होतं. तशा पद्धतीने जर अभिमान प्राप्त झाला तर तिथून ज्ञान पळून जातं, ज्ञान उडून जातं, त्याच्यापासलं ज्ञान संपत असं सांगतात. दुग्धी कांजीची थेंबू पडे तेने दुग्धाचे होती कवडे. देवी ज्ञानी विपकल वाढे तै ज्ञान उडे ज्ञानभिमाने. दूध आहे महाराज, एवढं मोठं पातेलं भरून दूध घरात गॅसवर ठेवलंय आणि त्याच्यामध्ये एक कांद्याचा थेंब पडावा, दूध नासत. तशा पद्धतीने एवढा मोठा ब्रह्मज्ञानी शुक आहे महाराज, किती शुकाकडे ज्ञान होतं आणि एक स्त्री वाक्याचा परिणाम शुकावरती झाल्यामुळं जो ज्ञान होता शुकाला ते सगळं ज्ञान त्यांचं संपलं असं सांगतात. सावध कनक बीज खाय तो क्षणार्धे भ्रमित होय. देवी विकल्पाची नियन्वय ज्ञाता होय ज्ञानभिमानू. कनक बीज ते धोत्र्याचं बी असतं बघा, ते जर खाल्लं तर बुद्धी भ्रमित होते, बुद्धीला भ्रम होतो, बुद्धी पालटते. तशा पद्धतीने मग ती बीज तुम्ही कसं बी खावा, अज्ञानपणे खावा किंवा सावध खावा, त्याचा परिणाम बुद्धीवरती होतो. तशा पद्धतीने अहंकार
जर झाला तर तिथं ज्ञान राहत नाहीये असं या ठिकाणी बोलतात. व्यासा ज्ञान भेद दृष्टी मी सज्ञान ऐक्य पुष्टी आईचा विकल्प सुखाचे पोटी स्त्री वाक्यासाठी दृढ झाला. आणि त्या स्त्रियांच्या बोलण्यावरनं असं लक्षामध्ये आलं शुक महाराजांच्या की व्यास अज्ञान आहे आणि मी ज्ञानी आहे. हा जो विकल्प आहे स्त्री वाक्याच्या शब्दावरून हा विकल्प शुक महाराजांच्या मनामध्ये त्या विकल्पाने घर केलं. दीप मालवल्या पाटी काजळीची पोहणी उठी ते ज्ञान जाताची शेवटी हाती गर्भ उठी ज्ञानाभिमाने. आणि तशा पद्धतीने दिवा जर संपला विजला तर पाठीमागची काजळे असते त्या काजळीची दुर्गंधी येते. तशा पद्धतीने विकल्प जर झाला मनामध्ये अहंकार जर झाला तर तिथं ज्ञान राहत नाही, ज्ञान पळून जात असं सांगतात. स्वयंबुद्धीचे विवेक ज्ञान विकल्प मात्रे होय क्षीण गुरु वाक्यात निपुण ते ज्ञान पूर्ण निश्चय. आणि स्वतःच्या बुद्धीचं विवेक ज्ञान माणसाला असलेलं विकल्पानं त्या ज्ञानाचा नाश होतो. कितीही ज्ञान असू द्या विकल्प आला गर्व आला की ते असणाऱ्या ज्ञानात ज्ञान संपत आणि पुन्हा ते ज्ञान गुरुशिवाय प्राप्त होत नाही असं सांगतात. जो ज्ञानानुभव गुरुचे ठाई ते ज्ञान अति अक्षयी विकल्प नरी घेते ठाई अति अनुपाई गुरु ज्ञान. गुरुच्या ज्ञानामध्ये एवढी ताकद आहे महाराज. आपण गुरुकडून जर ज्ञान प्राप्त केलं तर त्यांच्यापाशी विकल्प येतच नाही. विकल्पामध्ये तेवढी ताकद नाही की गुरुपासून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा क्षय करावं. कारण गुरुपासलं ज्ञान हे अक्षय असतं, त्या ज्ञानाचा कधीच क्षय होत नाही. म्हणून गुरु वाक्य अत्यंत समर्थ आहे, बलवान आहे, त्याच्यापाशी कोणताच विकल्प येत नाही असं सांगतात. गुरु वाक्य विन जे ज्ञान ते क्षय रोगाची जन्मले जाण विकल्पाप्रमाणे सांडी प्राण अतिक्षीण अपयायी. आणि गुरु वाक्याशिवाय गुरुच्या मुखातून ज्ञान प्राप्त जर झालं किंवा गुरु व्यतिरिक्त ज्ञान झालं तर ते क्षयरोग आहे. त्याच्यामुळे ज्ञान घेत असताना गुरु अवश्य करावा. अहो कोणीच नाही गुरु भेटला तर आपणच देव होय गुरु भगवान परमात्म्यालाच गुरु मानायचं. आणि अशा पद्धतीने गुरुच्या मुखातून जर ज्ञान प्राप्त झालं किंवा गुरु व्यतिरिक्त जर ज्ञान प्राप्त करून घेतलं तर ते क्षयरोगाप्रमाणे आहे आणि त्याच्यापासून विकल्प निर्माण होतो आणि विकल्पानं त्या ज्ञानाचा नाश होतो असं सांगतात. आचार्यवान पुरुष वेद हे वेद वाक्य प्रसिद्ध गुरु वाक्य ज्ञान विशुद्ध प्रजाप्रभुक्त गुरु वाक्य. आणि आचार्यामध्ये वेद प्रसिद्ध आहे, हे वेद वाक्य आहे, वेद श्रेष्ठ आहे आणि त्या वेदापेक्षा सुद्धा गुरुपासून निर्माण झालेलं ज्ञान श्रेष्ठ आहे. गुरुपासून प्राप्त झालेल्या ज्ञानाला कधीच क्षय होत नाही असं सांगतात. गुरु वाक्य विना सर्वता ज्ञान नाशे विकल्पता हेची सुखाची व्यवस्था व्यापाशी सर्व कळू आली. आणि गुरुच्या मुखातून ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय ते ज्ञान टिकून राहत नाही. कुणी बी आपल्याला सांगू द्या ते ज्ञान आपल्याला टिकत नाही. ज्ञान जर अक्षय टिकवायचं असेल तर गुरु करावाच लागतो. आणि हे सगळं जे शुकाचं जे चिन्ह आहे ते व्यासाशी पूर्ण कळो सरले. व्यास महाराजांच्या लक्षामध्ये आलं आता याला गुरुची आवश्यकता आहे. काय करतात ऐका. सुखाचे ब्रह्म ज्ञान विकल्प वाके झाले क्षीण सुख झाला ज्ञानहीन ते वेसाशी चिन्ह कळू सरले. शुकाचं जेवढं ज्ञान होतं आतापर्यंत ते सगळं ज्ञान या स्त्रियांच्या बोलण्यावरून विकल्पानं ते ज्ञान नाश पावले. ह्या शुकापाशी आता काहीच ज्ञान नाही. ही चिन्ह व्यास महाराजांच्या लक्षात आलं. व्यास जाणे भेद ज्ञान त्याची बेदी अभेद सर्वज्ञ हे सुखाशी नळे कळे चिन्ह तेरी विकल्प पूर्ण दृढ धरिला. अहो त्या शुक महाराजांनी फक्त स्त्रियांचंच ऐकलं पण व्यास परिपूर्ण आहे.
व्यास ज्ञानामध्ये परिपूर्ण आहे. भेद अभेदाचं ज्ञान व्यास महाराजांना आहे हे शुकाला माहिती नव्हतं. फक्त स्त्रियांच्या बोलण्यावरनं एवढंच कळलं, व्यास अज्ञान आहे आणि मी ज्ञानी आहे. याच्यामुळेच शुकाच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. पण खरोखरच व्यास किती ज्ञानी आहे ही शुकाला माहिती नव्हतं. व्यास सुखा लागी अति आसक्त क्षणा क्षणा मने परत तोची झाली विपलुक्त त्यावरी परितन मने व्यास. अहो जोपर्यंत शुकापाशी ज्ञान होत तोपर्यंतच व्यास महाराज बोलवत होते. व्यास महाराज आसक्तीनं प्रेमानं हाक मारत होते. पण ज्या वेळेस लक्षात आलं आता पोरग आपलं ऐकत, पोरग आता आपल्या ऐकण्याच्या पल्याड गेलंय, मग लगेच बापानं बोलवायचं सुद्धा बंद केलं. ऐकत नाही म्हणल्यावर काय सांगावं. म्हणून ज्या वेळेस त्याच्यापासून ज्ञान संपलं त्यावेळेस व्यास महाराजांनी बोलवायचं बंद केलं. व्यास अंतर्यामी आपण जाणून सुखाचे ज्ञान ज्ञाने क्षीण जेणे पावे ज्ञान संपूर्ण तो कृपेने आपण सत्संग सांगे. व्यास अंतर्यामी आहेत. व्यासांना सगळंच माहित आहे. आता काही जरी केलं तरी मुलगा आहे आणि या मुलाला ब्रह्मज्ञान मिळावं, कोणीतरी श्रेष्ठ गुरु मिळावा आणि सत्संगाची प्राप्ती आपल्या मुलाला व्हावी याच्यासाठी व्यास महाराजांना कळवळ आहे. काय करतात ऐका. व्यास म्हणे श्री सुखाची तू तव स्वईच्या जातोशी अवश्य जाई जानकापाशी निश्चय पावशी त्याचे ज्ञान. त्यावेळेस व्यास महाराजांनी सांगितलं शुका आता मी तुला बोलवणार नाही. इतके वेळेस मी तुला हाका मारत होतो बोलवत होतो पण आता नाही. तू जायचं ठरवलं तर बिंदास जा. पण जाता जाता एकदा फक्त सहज जाता जाता जनकाची भेट घेऊन पुढे जा. जनकाच्या नगरीमध्ये जा आणि जनक राजाची भेट घे. व्यास महाराज शुकाला सांगतात. जनक राजा पृथ्वीचे ठाई राज्य करून तो विदेही ज्ञान विज्ञान त्याशी सर्वही पूर्णपुरी पाही पूर्णत्वे. आणि जाता जाता एकदा जनक राजाच्या घरी जा. जनक पृथ्वीवरती राहतो आणि जनकाकडे एवढं सामर्थ्य आहे. तू राजा आहे पण राजा असून सुद्धा ज्ञान आणि विज्ञानाचं ज्ञान जनकापाशी आहे. राज्य करून तू विधेयी अवस्थेमध्ये वर्तन करतो. अशा जनकाची एकदा भेट घे. व्यास महाराज सांगू लागले. जो संदेह निज मानसी त्याची निसंदेह होती समाधान जनकापाशी परमार्थाची परमार्थ. आणि जो संदेह तुझ्या मनामध्ये आहे त्या संदेहाचं त्या विकल्पाचं निराकरण राजा जनकापाशी होणार आहे. जनकाला सगळं ज्ञान विज्ञानाचं ज्ञान आहे असं व्यास महाराज बोलतात. आपण ज्ञान सांगावे त्याची व्यास ज्ञान हे सुखाचे मानसी या लागी दाढी जनकापाशी श्री सुखाची निश्चयार्थ. आणि ज्या वेळेस व्यास महाराजांनी असा विचार केला आपण जर ज्ञान शुकाला सांगावं तर हे आपलं ऐकतच नाही, मग कसं सांगावं. म्हणून दुसऱ्याकडून त्याला ज्ञान प्राप्त करून देऊ. ह्याच्या मनामध्ये असा विचार आहे की बापापेक्षा मी श्रेष्ठ आहे. व्यास महाराज अज्ञान आहे आणि मी ज्ञानी आहे आणि जो बापाला अज्ञान समजतो तो बापाचं ऐकेल. म्हणून व्यास महाराजांनी सांगितलं आता आपण सांगायचंच नाही. याला गी धाडी जनकापाशी. याच्यासाठी शुक महाराजांना सांगितलं जाता जाता जनकाची भेट घेऊन जावा. श्री सुखाची मनोरथी मने काळी व्यासाची ज्ञान स्थिती आता जनकाची ज्ञान सोबती ते निश्चिती पाहू पा. एवढं अफाट गर्व झाला महाराज शुकांना. आणि मग शुकांनी विचार केला आमच्या पप्पाचं ज्ञान कळलंय किती आहे, आता त्या जनकाचं बी बघू. ह्या असणाऱ्या व्यास महाराजांकडे किती ज्ञान आहे हे मला कळलंय. आता जनकाकडे किती ज्ञान आहे हे पाहू असं सांगतात. या महाराज हो झाले बरं घ्या 2-3 घेतो. आयशे विचारुनी म्हणी मेरुगिरी उतरुनी जनकागिरी टाकोनी तक्षणी तो आला. लगेच शुक
महाराजांनी विचार केला, बघू म्हणले राजा जनकाकडे तरी किती ज्ञान आहे. मेरू नावाच्या पर्वताच्या पायथ्याला तो पर्वत उतरून जनक ज्या ठिकाणी राज्य करत होता त्या जनकाच्या राज्यामध्ये शुक महाराज आले. नग्न नगरता जाता होईल लोको पहा सत्ता पंथी चिरांची तत्वता लोकलजाती कौतुल केली. गर्व आला ना, सगळंच येतं महाराज. आधी शुक महाराज नग्न हिंडत होते, टेन्शनच नव्हतं कशाचं, लोक काय म्हणतील काही घेणं देणं नव्हतं. पण आता लक्षात आलं की मी हुशार आहे. त्यावेळेस मग विचार केला, आपण राज्यामध्ये चाललोय, लोकांच्या ठिकाणी चाललोय, मग असं नग्न अवस्थेमध्ये कसं जायचं, म्हणून त्याने लंगोटी घेतली. आधी काहीच नव्हतं. त्यावेळेस विचार केला, आपण लौकिकासाठी चाललोय, लोकांमध्ये चाललोय, त्यावेळेस लोक काय म्हणतील हा विचार शुकाच्या मनामध्ये आला. आणि 4 लोकांमध्ये नग्न कसं जावं म्हणून त्यांनी लंगोटी घेतली, कमरेला बांधली, निघाले. केवळ रिक्त हातेची भेटू नये रायाची, तैसेची देवालयाची रीत हातेची न जावे. नाथ महाराजांनी चलत चलत सांगितलं, महाराज माणसानं जीवनात कसं वागावं. रामायण खूप गोड आहे महाराज. चलत चलत सांगितलं. हे बघा, राजाच्या भेटीला जाताना आणि देवाच्या भेटीला जाताना रिकामे हाताने जाऊ नये. राजाच्या भेटीला जाताना काहीतरी द्रव्य घेऊन जावं आणि देवाच्या भेटीला जाताना हार न्यावा, फुलं न्यावी, नारळ न्यावं, काहीतरी घेऊन जावं. राजाकडे देवाकडे जाताना रिकामे हाताने जाऊ नये. नाथ महाराज सांगतात, सद्गुरु जो का कृपा मूर्ती त्याशी भेटू नये रीते हस्ते. हेची व्रतवत शिकविती धर्मशास्त्री नीती निश्चय. तसंच जसं देवाला राजाला भेटायला जाताना रिकामे हाताने जाऊ नये, तसंच सद्गुरूला भेटायला जाताना सुद्धा रिकामे हाताने जाऊ नये. कोणी सांगितलंय? हेची वृद्ध शिकविती. हिंच्या वयाची जी लोक आहेत ना तेच सांगतात. तात्यांनी सांगितलंय आम्हाला. जी वृद्ध माणसं असतात त्यांनी सांगितलेलं असतं महाराज, आणि वृद्धांचं ऐकावं लागतं. हेच वृद्ध लोक सांगतायत, हेच धर्मशास्त्र सांगतंय असं या ठिकाणी बोलतात. जनक गुरुत्वे जगत गुरु तोची नरेंद्र त्याची रिक्त हस्ते नमस्कारू करीतो नर स्वधर्म बंद. शुकाने पुन्हा विचार केला, जनक हा सद्गुरु आहे आणि जनक हा राजा आहे. 2 गुण जनकाच्या मध्ये आहे. तो गुरूंचा आधी गुरु आहे आणि तो रूपवर आहे, श्रेष्ठ राजा आहे. मग राजाही आहे आणि सद्गुरूही आहे. मग अशा जनकाला भेटायला जाताना आपण रिकाम्या हाताने कसं जावं याचा विचार शुक महाराजांनी केला. जनक निर्लोभ द्रव्य दृष्टी आईसा निश्चय धरुणी पोटी हाती घेतली राकोटी जनक भेट लागुनी. आणि मग शुकांनी विचार केला, राजा जनकाला अपेक्षा नाही, तो निर्लोभ आहे, त्याला द्रव्याची आशाच नाही. मग काय न्यावं? हातामध्ये त्या ठिकाणी काठी घेतली, राखोटी घेतली, कमंडलू घेतलं, काय काय घेतलं वाचा. चिरकुटी सूत्रकंठी कंपोनी हाती राकोटी राजद्वाराला उठी उठी द्वारपाळे देखिला. मग अनेक घेतलं महाराज त्यांनी. हातामध्ये काठी घेतली, कमरेला कौपिन बांधली, ब्रह्मसूत्र म्हणजे जानवळ घातलं, बरंच काय काय घातलं. आधी शुकाला काहीच नव्हतं. पण मी जास्त हुशार आहे एवढंच म्हणला आणि सगळंच परिधान केलं. संसारी माणूस जसा असतो तसं शुकाने वेश धारण केलं आणि सगळं एवढं वेशासहित जनक राजाच्या दरवाजामध्ये आल्यावर द्वारपाळांनी अडवलं. ब्रह्मसूत्र विना नवे ब्राह्मण संन्यासी नवे दंडे विना दिगंबर नवे हा संपूर्ण अतिविलक्षण वेशधारी. आणि शुक महाराज असे दिसत होते, नेमकं कोणही लक्षातच येत नव्हतं. द्वारपाळाने पाहिलं, ह्याला जर ब्राह्मण म्हणावं तर ह्याच्या अंगामध्ये जानवं नाही, ब्राह्मणाच्या अंगामध्ये जानवं असतंय ते नाही. मग संन्यासी म्हणावं तर ह्याच्यापाशी त्या ठिकाणी ब्रह्मद्वारा नाही, वैराग्य नाही, मग कसं त्याला संन्यासी तरी म्हणावं? अत्यंत वेशधारी दिसतोय हा, असं द्वारपाळ विचार करू लागले. या लागी श्री शुकासी द्वारपाळ निवारी त्याची तो मले सांगराया पाशी मी
भेटीची आलोसे. द्वारपाळांनी थांबवलं महाराज, किती बी हुशार असू दे, थांब म्हणले की थांबलं. द्वारपाळांच्या पुढे काय करणार आहे, शांत बसले. आणि द्वारपाळांना सांगितलं शुकांनी, तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक भेटीशी आलो असे. मी आलोय, मी शुक तुमच्या भेटीला आलोय, एवढा निरोप तुमच्या राजाला द्या. मी सांगू का कुठे गेलं, बरं सांगतो. हे काय त्या त्रिशुकाचे मनोगत मी आलो असे ब्रह्मसूत राजा समोर येईल येत सन्मानयुक्त नेईल. शुकाच्या मनामध्ये असा विचार होता, मी शुक आलोय म्हटल्याबरोबर राजा पळत पळत येईल, वाजत गाजवत सगळं सैन्य घेऊन येईल, मला त्या ठिकाणी वाजत गाजवत सन्मान करून नगरामध्ये नेईल, असा भ्रम असं शुकाच्या मनामध्ये वाटला होता. आईशा ज्ञानाभी माने थोर श्री सुका माझारी बांधले घर. ते कळे रायसी अंतर शुक विकार हृदय असत. आणि अशा पद्धतीने राजा जनकाच्या लक्षामध्ये आलं, कोण दरवाजामध्ये आलंय की शुकाच्या अंतःकरणामध्ये विकल्पानं घर बांधले. मी शुक आहे, मी श्रेष्ठ आहे, ही शुकाच्या मनामध्ये विकल्प त्यानं घर बांधलंय, ही जनकाच्या लक्षात आलं. सुखाची सोय घेता भेटी तो विकल्प धरिला पोटी. व्यास बोलिला जे गोष्टीसाठी त्या विकल्प पुष्टी शुकनाने. जनकाला न सांगता सगळं कळलं महाराज. शुक इथं आलेला आहे आणि शुकाच्या मनामध्ये विकल्प नांदतोय. आणि व्यास महाराजांनी या शुकाला आपल्यापाशी ज्या गोष्टीसाठी पाठवलंय ती गोष्ट आपल्याला करायची. याच्या अंतःकरणामधला विकल्प, अहंकार, मीपणा आपल्याला घालवायचा आहे, तर तेच गोष्ट आपण करू असा विचार राजा जनक करतात. आपण न घेता भेटी जेने वीर विकल्पांची गाठी. त्या त्या युगाची सांगू गोष्टी जेने निज दृष्टी सुख पावे. आणि आपण शुकाची भेट न घेता त्याला जेवढा ज्ञानाचा गर्व झालेला आहे त्याचं सगळं आपण निराकरण करायचं. आपण डायरेक्ट भेटलो तर शुकाचा जो गर्व आहे तो वाढेल, तो बळावेल.